नमस्कार मित्रांनो, शासनाने हे वर्ष महात्मा ज्योतिबा फुले यांचा द्विशताब्दी जन्मोत्सव वर्ष असल्यामुळे ते वर्षभर महात्मा फुलेंचे उपक्रम राबवणे असे शासनाने डिक्लेअर केलं होतं. परंतु आज 19वा आठवडा उगवला, चालू झाला. शासनाचा एकही प्रोग्राम कानावर पडला नाही महात्मा फुलेंच्या रिलेटेड. त्या निमित्ताने मनात थोडीशी शंका कुशंका निर्माण झाल्या. परंतु शासन करेल ते करेल, जेव्हा कार्यक्रम लावेल ते लावेल. परंतु महात्मा फुलेंच्या अनुयायांनो, ज्यांना महात्मा फुले कळलेत, ज्यांना महात्मा फुलेंविषयी आदर आहे, ज्यांना डॉक्टर बाबासाहेबांविषयी आदर आहे, ज्यांना महात्मा फुले यांनी सांगितलेली गुलामगिरी अमान्य आहे, त्या बांधवांचं कर्तव्य आहे की जे बहुजन समाजातला बांधव असतील त्या सर्व समाज बांधवांना सुज्ञ करून सोडणं हे आज सुज्ञ असलेल्या बांधवांचं कर्तव्य आहे. मित्रांनो, स्वतःच्या भाषेत काही असो, तोडकं असो, मोडकं असो, पण तुम्हाला जर महात्मा फुले माहिती असतील तर महात्मा फुले सोशल मीडियावर तुम्ही प्रकट व्हा, अवेअरनेस करा. का? जर महात्मा फुले बहुजन समाजाला कळला असता तर आज ,90,000 शाळा बंद झाल्या नसत्या आणि 1,00,000 शाळा ह्या एकाच शिक्षकावर चालताय. आणि हा न कळत गरीब विद्यार्थ्यांवर केलेला अन्याय आहे. न कळत गरीब लोकांवर लादलेली गुलामगिरी आहे. कालांतराने ही कन्वर्ट होईल गुलामगिरीत. ही चुकी त्या अज्ञान बांधवाची नाही ज्याला कळत नाही, जे शिक्षणापासून लांब आहे. ही चुकी सर्वस्वी त्या बांधवाची आहे ज्याला महात्मा फुले कळले, ज्याला शिक्षणाचं महत्त्व कळलं, त्याला एकतेचं महत्त्व कळलं, ज्याला संघटनेचं महत्त्व कळलं. ह्या अशा मित्रांनो, जर भारतीय इकॉनॉमी 3 ट्रिलियनच्या पुढे गेली तरी ह्या देशात फंडाअभावी शाळा बंद होत असतील तर आपण प्रगतीकडे जात आहोत का अधोगतीकडे जात आहोत, याचा संपूर्ण आत्मपरीक्षण आपण स्वतः करा.
जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारा कुठला वर्ग आहे? हाही आपण विचार करावा आणि सरकारने खऱ्या अर्थाने त्या वर्गाला वर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सरकारने कुठूनही खर्चाची तजवीज करून ह्या शाळा चालू ठेवल्या पाहिजे. 92,000 शाळा जर महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दीच्या वर्षात बंद होत असतील, हा महात्मा फुले यांचा अपमान आहे. म्हणून ज्या ज्या बांधवाला शिक्षणाचं महत्त्व कळलं, ज्या ज्या बांधवाला महात्मा फुले माहिती आहे, त्या बांधवांनी प्रतिकार करणं गरजेचं आहे. त्या बांधवांनी महात्मा फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने ह्या गोष्टीचा प्रतिकार आणि विरोध नोंदवणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. परत सांगतो मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारा बांधव वर्ग हा माझा बिलो BPL वाला वर्ग आहे आणि 92,000 शाळा बंद करून आपण त्या वर्गाला शिक्षणापासून दूर नेत आहोत. आणि तुम्ही जर खरंच महात्मा ज्योतिबा फुलेचे अनुयायी असाल तर ह्या गोष्टीचा विरोध केला पाहिजे. एवढंच बोलतो आणि थांबतो.